नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. PYQ आपली सीरीज सुरू होती आणि बघू शकता की चार जे मेन्सचे PYQ करत होतो. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि आपल्याला इकॉनॉमिक्स आपल्याला झालेलं आहे. आजच्या ह्याच्यामध्ये बघू शकता की सायन्सचं PYQ आपल्याला डिस्कस करायचे. सायन्सचे PYQ बघू शकता की थोडंफार गट कचे जे प्रिलिम्सला आलेले होते ते आणलेले आहे. कारण मेन्समध्ये सायन्स आपल्याला हा विषय आहेच नाही. म्हणून गट क मधले जे आपले प्रिलिम्सला जे होते तेच जे मागचे थोडेफार आहेत तेच प्रश्न आपण आणलेले आहेत. मग लवकरात लवकर आपण डिस्कस करू आणि हे रिपीटेड मोडवर जास्त येतात प्रश्न, म्हणून असेच प्रश्न घेऊन आलेलो. आता तर पहिलाच प्रश्न बघू शकता की हा किती साऱ्या परीक्षेला आला. सायन्सचे प्रश्न इंग्लिशमध्ये पण वाचत जावा. जर दोन रोध एकसर जोडीने जोडले तर त्याचे परिणामी रोध 45 ओम्स होते, तर तेच रोध समांतर जोडीने जोडले तर त्याचे परिणामी रोध 10 ओम्स होते, तर रोधांची किमती किती. म्हणजे इनडायरेक्टली विचारलंय की जर दोन रेजिस्टन्स सिरीजमध्ये कनेक्ट असतील, सिरीजमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा कन्सेप्ट आहे लक्षात ठेवा असा, आणि जर पॅरेललमध्ये कनेक्टेड असतील मग काय असणार. जर सिरीजमध्ये कनेक्टेड असतील तर लिहिलंय की 45 ओम्स त्याचा हे येईल आन्सर, आणि जर पॅरेलली कनेक्टेड असतील तर 10 ओम्स येईल. मग लक्षात ठेवा की हे करायचं कसं असतं. तर लक्षात ठेवा की हे जे रेजिस्टन्स दिलंय त्याचं ॲडिशन म्हणजे सिरीजमध्ये असल्यावर दोन्ही पण आपण ॲड करतो. आता कुठले दोन ॲड केल्यावर आपल्याला 45 भेटतील. 10 आणि 45 55 होतात, हा गेला ऑप्शन. 10 + 30 40 होतात. 30 आणि 15 45 होतात, आणि 10 आणि 45 55. म्हणजे जरी तुम्हाला माहित असलं की सिरीज कनेक्टेड असेल तर ॲडिशन होतं, आणि जर पॅरेलली कनेक्टेड असेल तर म्हणजे A × B आणि A+B असा जो फॉर्म्युला आहे तो एक होतो. म्हणजे ह्याचा इनडायरेक्टली आन्सर आपल्याला हाच भेटतोय. व्हेरीफाय करूया की जर पॅरेललमध्ये हेच दोन रेजिस्टर्स कनेक्टेड असतील तर आपल्याला 10 भेटतो का. 15 आणि 30 म्हणजे A × B 15 × 30 अपॉन 15 + 30. 30 × 15 किती झालं 450, आणि हा झाला 45, म्हणजे झाला ना 10 ओम्स डिरेक्टली. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 इज द राईट आन्सर. नेक्स्ट, पांढऱ्या रंगाचे प्रकाश किरण प्रिझममधून गेले असता त्याच्यातील समाविष्ट असणाऱ्या रंगाच्या किरणांमध्ये किंवा तरंग लांबीमध्ये वेगवेगळ्या सेपरेटेड होतात. या दृक चमत्काराला काय बोलतात. म्हणजे एक रे पास होते प्रिझममधनं, आणि मग ते बघू शकता की वेगवेगळ्या कलरमध्ये सेपरेट होतात. त्याला काय बोलतात. रिफ्लेक्शन ऑफ लाईट, रिफ्लेक्शन ऑफ लाईट, डिस्पर्शन ऑफ लाईट या डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. इट इज डिस्पर्शन ऑफ लाईट, लक्षात ठेवा. नेक्स्ट, 0.2 एम्पियर इतके विद्युतधारा 100 ओम्स रोध असलेल्या तारेच्या विद्युत इस्त्रीमधून एका मिनिटासाठी प्रवाहित केले तर किती उष्म होईल. जूल. लक्षात ठेवा एनर्जीचा जो फॉर्म्युला आहे H = I²RT. जर हे केला तर I म्हणजे करंट किती आहे 0.2, 0.2चा स्क्वेअर. रेजिस्टन्स किती आहे, रेजिस्टन्स 100, आणि आपल्याला हेनरी म्हणजे हीट हे करायचं ना, H हीटचा फॉर्म्युला तो आहे. टाइम किती आहे 1 मिनिटासाठी ना, 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड. येस. आता 0.2चा स्क्वेअर बघू शकता 0.04. येस, इंटू 100 इंटू 60. आता 0.04 इंटू 100 किती होईल 4 होईल, इंटू 60, आणि 60 इंटू 4 240. 240 जूल्स. कुठे आहे आन्सर. येस, झाला. डिरेक्टली बघू शकता हा आहेत. एकदम सोपे असतात, फक्त बेसिक फॉर्म्युला आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. इन द लॉंग फॉर्म ऑफ द पिरियोडिक टेबल द डायगनल रिलेशनशिप इज फाउंड बिटवीन द फॉलोइंग थिअरीज. म्हणजे डायगनल जे रिप्रेझेंटेशन असतात विकर्ण संबंध ते कशामध्ये आहे. बोरॉन आणि सिलिकॉन, लिथियम मॅग्नेशियम, बेरिलियम, ॲल्युमिनियम. तर लक्षात ठेवा या सगळ्यांमध्ये आहे डायगनल रिलेशनशिप. येस. नेक्स्ट, वेवलेंथ ऑफ अ बॉल ऑफ मास 257 ग्रॅम मुव्हिंग विथ अ वेलॉसिटी दिलेली आहे. किती असणार. तर ह्याचा बघू शकता ते लॅम्बडाचा फॉर्म्युला आहे. जे लॅम्बडा म्हणजे हा तर कन्सेप्ट, आता मला वाटतं की असले जे प्रश्न असेल ते आपण सीधा सोडून टाकायचे. लॅम्बडा = H/μ असा जो फॉर्म्युला आहे त्याच्यात Hचा व्हॅल्यू दिलेला आहे. Hचा व्हॅल्यू काय दिलेला आहे 6.626 10⁻34 जूल्स, आणि एम आणि हे एम म्हणजे मास दिलेला आहे. मास 257 ग्राम आहे. लक्षात ठेवा मास 257, वेलॉसिटी आणि मास. मग जर वेलॉसिटी मीटर/सेकंड आहे आणि मास 257 ग्रॅम म्हणजे 0.257 येणार, आणि वेलॉसिटी 257 मीटर/सेकंड. येस. जर ह्याला कॅल्क्युलेट केलं तर 6.626 म्हणजे हा ऑलरेडी मी कॅल्क्युलेट करून ठेवलेला होता. हा 66 पॉईंट समथिंग येतोय. म्हणजे जर हा इकडं हे कपला तर मायनस अजून एक म्हणजे 10⁻⁻35 आला पाहिजे आन्सर. दॅट इज द आन्सर. असे जर प्रश्न आले तर मी तर स्वतः सांगेल पर्सनल लेवलला की सोडून टाकायचे, काय तुक्का मारायचा नाही. पण जर हे फॉर्म्युला जर तुम्हाला असेल, सायन्स बॅकग्राऊंड असणार तर मार्क करायचं आहे. लक्षात ठेवा प्रिलिम्सला 3रा सम विचारण्यात आलेला आहे एकच पेपरमध्ये.
नेक्स्ट, इथिलियनचा रेणूमध्ये एकूण किती सिग्मा बॉन्ड असतात? इथिलियन बघू शकता सिग्मा बॉन्ड डायरेक्टली C2H5 डायरेक्टली. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या संघात इंद्रिय पातळीचे संघटन आढळते? ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन इज फाउंड इन विच ऑफ द फाइला? ऑर्गन लेवल ऑफ पॉरिफेरामध्ये, प्रोटोझोआमध्ये, प्लॅटीहेल्मिंथसमध्ये, कोएसेंट्रेटामध्ये, सिलेंट्रेटामध्ये. लक्षात ठेवा चपटकृती. प्लॅटीहेल्मिंथसमध्ये आपल्याला ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन दिसून येतो. नेक्स्ट, जुराडांच्या उदरांमध्ये टर्गा आणि स्टर्ना याचा खरा क्रम काय आहे? 10, T, 10, S, त्या असे सगळे दिलेले आहेत. डिरेक्टली पाठच करायचं आहे, T 10 आणि S नाही. जुरळांमध्ये टर्ग जे आहे 10 आहेत आणि स्टेर्ना 9 आहेत. 10 आणि 9 लक्षात ठेवा. जुरळांवर भरपूर सारे कॉक्रोचवर प्रश्न येतात, मग आपल्याला डिरेक्टली लक्षात असलेलं बरं. मॅलियस, इनकस आणि स्टेप्स या डॅश असे सुद्धा बोलले जातात. इयर ऑसिकल्स, ऑडिटरी वेसिकल्स, बॉनी इयर, ऑडिटरी बोन्स. लक्षात ठेवा हे सगळे कानातले जे भाग आहेत आणि जे कानातले हाड आहेत लाईनीत हाड आहेत. मॅलिसियस वर आहे, मग इन्सेप्स आणि मग लास्टला जे आहे स्टेप्स आहेत. मग लक्षात ठेवा इयर ऑसिकल्स त्याला बोलतात सगळे, आणि त्याच्यामुळेच आपल्याला ऐकू येतो. आणि सर्वात जे छोटं बोन आहे बॉडीमध्ये इट इज स्टेप्स. नेक्स्ट, पिवळ्या हिरव्या रंगाच्या शेवाळ वनस्पतींना डॅश असे संबोधतात? क्लोरोफायसी, सायनोफायसी, फिओफायसी या झॅन्थोफायसी. लक्षात ठेवा येल्लो ग्रीन अल्गे दिसला तर झॅन्थोफायसी. लक्षात ठेवायचं येल्लो ग्रीन अल्गे झॅन्थोफायसी डिरेक्टली आपल्याला बघू शकता की आन्सर आहे. म्युकोरस या कवकवर्गीय वनस्पतींना डॅश असे म्हणून ओळखतात? म्हणजे ग्रुप ऑफ फंगी म्युकोरलिस इज कॉल्ड ब्लॅक मोल्ड्स, ब्लू मोल्ड्स, ग्रीन मोल्ड्स, येलो मोल्ड्स. सो इट इज ब्लॅक मोल्ड्स. येस, ब्लॅक मोल्ड्स. लक्षात ठेवायचं आहे, हा येऊ शकतो डिरेक्टली. सायन्समध्ये स्टॅटिकच प्रश्न असतात, म्हणजे काय त्याच्यात काय लॉजिक जास्त लावायला लागतात. बरेच कमी प्रश्न असतात की ते लॉजिकली आपल्याला बरं हे असतात, बट इट इज डिरेक्टली ब्लॅक मोल्ड्स. लक्षातच ठेवायचं आहे. नेक्स्ट, बंजी टॉप हा रोग कोणत्या हे डिरेक्टली हा प्रश्न आहे केळी. बंजी टॉप दिसला बी फॉर बंजी, बी फॉर बनाना. लक्षात ठेवायचं डायरेक्ट शॉर्टकट आहे. UPI भारतामध्ये 1985 एक UIP 1985 सालापासून आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने राबवण्यास सुरुवात केली आहे. UIP खालीलपैकी कोणता पर्याय आहे? म्हणजे UIPचा फुल फॉर्म आहे युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम, युनिक आयडेंटिफिकेशन प्रोग्राम, युनायटेड इंडियन पॉलिसी या नन ऑफ द अबव. तर लक्षात ठेवा युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम. सोपा प्रश्न होता. नेक्स्ट, 12D ही प्रक्रिया अन्नावर केल्यास द 12D ट्रीटमेंट ऑन फूड रेफर्स टू. म्हणजे जर अन्नावर जर 12D प्रक्रिया केली तर काय प्रकार घडतो? आपल्याला डिरेक्टली विचारलं गेलेलं आहे. येस, उष्णतेचा प्रक्रियेची 12 जीवाणू मारते? नाहीये. प्रक्रिया करून अन्न साठवण्यासाठी 12 विविध पद्धतींना. क्लॉस्ट्रेडियम बॉट्युलिन ह्याच्या अंतर्गतातल्या संख्येत 10 ते 12 पटीने कपात होते. म्हणजे 10⁻12 रिडक्शन ऑफ क्लॉस्ट्रिडियम बॉट्युलिन एंडोस्पोर्स. हाच आन्सर आहे त्याचा. येस. नेक्स्ट, रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत फायब्रोजिनचे फायब्रिनमध्ये रूपांतर होते. म्हणजे इन द प्रोसेस ऑफ क्लॉटिंग द कन्व्हर्जन फायब्रोजिन टू फॉर्बिन. कशामुळे? म्हणजे काय आहे? हा रक्त गोठण्याच्या प्रक्रियेला शेवटचा टप्पा आहे व त्यात अनेक घटकाचा सहभाग आहे. दिस इज द राईट आन्सर. डिरेक्टली लक्षात ठेवायचं फायब्रोजिन फुटलेल्या रक्तदाबातून बाहेर टाकले जाते नाही, याचा संबंध उच्च रक्तदाबाशी असलेला नाही. व्यक्तीमध्ये हा त्रास देतो. हेमिफिलियाचा पण बघू शकता आहे नाही हे प्रकार. In the process of clotting, the conversion of fibrinogen to fibrin is the final step of clotting process that involves multiple clotting factors. जर आपल्याला रक्त आला असेल आणि बघू शकता ते क्लॉटिंग होतं, ते क्लॉटिंगचंच ते आहे की फायब्रोजन टू फायब्रिनचं जे ॲक्शन आहे तो लास्ट स्टेप आहे. नेक्स्ट, पुन्हा एकदा बघू शकता की हा नेक्स्ट पेपर आहे त्याच्यानंतरच्या वर्षीचा, आणि हाच प्रश्न आला. 5, 10 आणि 30 विद्युत रोधकांचा समांतर आणि एकसर जोडणी किती असेल? तर समांतरचं मी सांगितलं की समांतर नाही सॉरी सिरीज जर सांगितलं एकसर असेल तर ॲड करायचं आहे. 5, 10 आणि 30 किती झालं? 5, 10 आणि 30 40, 45. आणि जर आपण असं सिरीजमध्ये सॉल्व्ह केलं तर किती होईल? तिघांना जर असं ॲड करून केलं तर 50, 150. 2 करून ॲड करायला लागतील. म्हणजे 5 × 10 + 5 + 10 म्हणजे 50/15. त्याच्यानंतर 50/15चा 30ने आपल्याला हे बघू शकता करायला लागेल. 50/15 + 30. जर असं केलं तर 1 × 2 इथं येतोय 100. आणि जे ह्याचा येतोय तो जर पूर्ण कॅल्क्युलेट केला तर काहीतरी मला वाटतं की 3 आन्सर येतो याचा. 3 ओम्स येतो, कारण डिरेक्टली जो कट होतो ॲक्च्युली 150ने.
म्हणजे ह्याचा अजून एक शॉर्टकट आहे की 1/5 1/10 प्लस 1/30. हा जर कॅल्क्युलेट केला तर ह्याचा जो आन्सर येतो तो 3 येतोय आणि 45 मायनस 3 केलं तर आन्सर विल बी द 42. असा जो शॉर्टकट आहे डिरेक्टली आपल्याला करायचा आहे. असे प्रश्न जर आले तर आले, नाही तर सोडून टाकायचा. मी सीधा बोलेल. किमती हिरा तेजस्वीपणे चकाकतो कारण त्याला अनेक बाजूनी पैलू असतात. प्रकाशाचे आंशिक व पूर्ण आंतरिक परावर्तन, चकचकीत पृष्ठावरून प्रकाशाचे परावर्तन, प्रकाशाचे अपवर्तन. तर लक्षात ठेवायचं हे कशामुळे आहे? प्रकाशाचे आंशिक व पूर्ण आंतरिक परावर्तन म्हणजे पार्शियल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट. नेक्स्ट, वैज्ञानिक क्षेत्रात 4 जुलै 2012 या दिनांकाचं महत्त्व काय आहे? क्युरोसिटी रोवर लँडेड ऑन मून, डिस्कवरी ऑफ हिग्स बॉस्कॉन गॉड्स पार्टिकल, चांद्रयान-1 आणि डिस्कवरी ऑफ लगेच ठेवायचं हिग्स बॉस्कॉन देवकण मुलांकाचे संशोधन लागले 4 जुलै 2012. हा 2018-17चा पेपर आहे आणि त्याच्यात 2012चा प्रश्न विचारलेला आहे. सायन्सच्या दृष्टिकोनातून हा डेट इम्पॉर्टंट आहे. येस, हिग्स बोसॉन देवकण गॉड्स पार्टिकलची डिस्कवरी झालेली. पुन्हा एकदा बघू शकता, करंट इलेक्ट्रिसिटीवर काहीतरी जास्तच हे येते. विद्युतधारा वाहून नेणाऱ्या सरळ वाहकामध्ये निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची दिशा ठरवण्याचा जाणारं हे म्हणजे तो सिद्धांत कुठला आहे? म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग डिसाइड द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड क्रिएटेड अक्रॉस अ स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर. तर लक्षात ठेवायचं की हे जे रूल असेल त्याला काय बोलतो ते, इट इज राईट हँड माझा आणि राईट हँड थंब रूल. हे जे करंट कॅरिंग कॅपॅसिटीला आपण थंबला बोलतो की करंट कॅरिंग कॅपॅसिटी आहे, हा करंट आहे आणि हा बघू शकता ती डायरेक्शन आहे. इट इज राईट हँड, उजव्या हाताचा अंगठ्याचा नियम. येस, फिजिक्सचा कन्सेप्ट आहे हा. केशाकर्षण शक्ती घटक नसेल तर म्हणजे काय? इफ कॅपिलरीज फेनॉमेना डिड नॉट एक्झिस्ट देन. समयची वात इंग्लिशमध्येच वाचूया. थ्रेड वुड फेल टू इग्नाइट कंटिन्युअसली. येस, परफेक्ट आहे. त्याच्यानंतर द ब्लॉटिंग पेपर वुड बी फेल टू फंक्शन. येस, हे पण बरोबर आहे. कोकोनट ऑफ द कोकोनट ट्री वुड फॉल टू कलेक्ट वॉटर. मुव्हिंग ऑफ वॉटर इनसाइड सॉइल वुड बी डिफिकल्ट. म्हणजे जर कॅपिलरी फेनॉमेना नसेल तर बघू शकता की ते वाढच होणार नाही, म्हणजे पाण्याचे वहन वृद्धांमध्ये होणे शक्य नाही. बरोबर आहे. नारळाच्या झाडावरील फळात पाणी जमा होणार नाही. येस, कारण कॅपिलरीज बघू शकता की कॅपिलरीज प्रेशर आणि कॅपिलरीज ह्याच्यामुळेच बघू शकता की ते कलेक्ट होत जातं. म्हणून ह्याचं जे असेल सर्वच राईट आहे. लेविसच्या म्हणण्यानुसार आम्ल म्हणजे काय? अकॉर्डिंग टू लेविस ॲसिड म्हणजे काय? ॲसिड काय करतात? येस, इलेक्ट्रॉन जोडी देणारा, इलेक्ट्रॉन जोडी घेणारा, इलेक्ट्रॉन जोडी देणारा व घेणारा वरीलपैकी एक नाही. तर ॲसिड काय असतो? इलेक्ट्रॉन जोडी घेणारा असतो ॲसिड, आणि बेसिक्स जोडी देणारा असतो. लेविसच्या अकॉर्डिंग ॲसिड इज डिफाईन ॲज इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्टर. समान रासायनिक तत्वाचे अणु समसंस्थान म्हणजे ज्यामध्ये सारखेच प्रोटीन संख्या असते. येस, बरोबर आहे. म्हणजे आयसोटोप्स आर न्यूक्लियर ऑफ द सेम केमिकल हॅव्हिंग सेम प्रोटॉन नंबर. येस. डिफर इन न्यूट्रॉन नंबर. येस. ॲटॉमिक मास नंबर पण डिफर होता. येस. सेम डिफरंट प्रोटॉन नंबर नाही. प्रोटॉन नंबर जर सेम असला म्हणजे ए आणि ए बायफर्गेशन आहे, म्हणून अ ब क विल बी द आन्सर. आयसोटोप विचारलं, आयसोटोप, आयझोबार, आयसोटोन हे तिन्ही पण आपल्याला करणं गरजेचं असतं परीक्षेच्या दृष्टिकोनातून. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता धातू लोखंडाला गंजण्यापासून वाचवतो? झिंक, कॉपर, निकल या कॅडमियम. तर लक्षात ठेवा झिंक. इट इज अ प्रिव्हेंट ऑन आयर्न रस्टिंग ऑफ मेटल जे होतं ते झिंक आपल्याला पेंट दिला तर आपल्याला बघू शकता ते होत नाही. विद्युतधारा कण व अणूमधील फरक हा कोणत्या खालीलप्रमाणे आहे? द डिफरन्स बिटवीन आयॉन्स अँड ॲटम्स इज इन रिलेटिव्ह साईज, कन्फिग्युरेशन, प्रेझेन्स ऑफ चार्ज. म्हणजे ह्याच्यापैकी कशात आपल्याला बघायला भेटतो? विद्युतधारेचा हे बघू शकता की इट इज इन ऑल द थ्री. संरचना असलेला भार आणि सापेक्ष आकार. सोपे सोपे प्रश्न आहेत, बट थोडंफार बघू शकता डेप्थमध्ये फिजिक्सवर जास्त प्रश्न होते, म्हणून तुम्हाला आउट ऑफ द बॉक्स वाटतील. मिश्रणातील घटकांचे गुणधर्म अक्षमता व्यक्त करण्यासाठी खालील परिणामाचा गरज भासते. नॉर्मल परिणाम, मोलार परिणाम, मोलल परिणाम, वरीलपैकी एकही नाही. यस, तर लक्षात ठेवा इट इज मोलल परिणाम. मोरल परिमाण आहे ॲक्च्युली. द प्रॉपर्टीज ऑफ द कंपोनेंट ऑफ मिक्सचर्स आर एक्सप्रेस्ड ॲज पार्शल मोलल क्वांटिटीज कंपोनेंट ऑफ अ मिक्सचर. पेशी हा सजीवांचा मूलभूत घटक आहे, याला डॅश अपवाद आहे. अमिबा, व्हायरसेस, पॅरामिशियम, अल्बिगो. पेशी, द एक्सेप्शन फॉर द फॅक्ट दॅट अ सेल्स इज द युनिट ऑफ स्ट्रक्चर फॉर ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्याच्यात व्हायरसेस बघू शकता, हा बघू शकता कुठेतरी एक्सेप्शन आहे. येस. बेडकांमध्ये बाह्य श्वासाच्या डॅशद्वारे होतं, म्हणजे एक्सटर्नल रेस्पिरेशन टेक प्लेस इन द बेडकांमध्ये. फुफ्फुस, बक्कल आणि पोकळी आणि त्वचा. हां, येस.
जर बेडूक बघितलं असेल तर तुम्ही ते असं असेल तर त्याची बॉडी हालत असेल. दॅट इज बिकॉज ऑफ द लंग्स, बक्कल कॅव्हिटी आणि स्किन, म्हणजे तिघांचा एक्सटर्नल रेस्पिरेशनसाठी यूज होतो. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता घटक फ्लायममध्ये अंतर्भूत नाही? अजून पण सांगतोय, बघू शकता. इंग्लिशमध्येच प्रश्न वाचा, तुम्हाला मराठीमध्ये सायन्सचे प्रश्न 80% कळणार नाहीत. किती पण तुम्ही जर मराठी माध्यममधनं पण शिकला असाल, सायन्स हा टेक्निकल काय करतो आयोग, हेच वर्ड फक्त मराठीत म्हणजे देवनागरी लिपीमध्ये टाकतं. म्हणून इंग्लिशमध्येच आपल्याला लवकर करता आणि फास्ट रिडिंग होते. इव्हन इकॉनॉमिक्सचे पण काय काय प्रश्न तसेच असतात. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कंपोनेंट ऑफ फायलम? यस, फायलम नाही, फ्लोएम. कंपॅनियन सेल, सीव ट्यूब, वेसल्स आणि सीव प्लेट्स. आता बघू शकता, सीव ट्यूब ह्यांनी मराठीतच दिलंय, म्हणजे हाच इंग्लिश वर्ड फक्त देवनागरी लिपीमध्ये दिलाय. म्हणून इंग्लिशमध्येच वाचल्यावर बरंच आपल्याला पडतं. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कंपोनेंट ऑफ फ्लोएम? इट इज वेसल्स. कंपॅनियन सेल आहे, सीव ट्यूब आहे, सीव प्लेट्स आहेत. नेक्स्ट, विच इज वन कॅरेक्टरिस्टिक दॅट सेपरेट कॉर्डेट्स फ्रॉम ऑल अदर ॲनिमल्स? इट इज पोस्ट ॲनल टेल, डिरेक्टली. येस, शेपटी जे आहे ते वेगळं करतं, बाकी सगळ्यांमध्ये आहे हे. वनस्पतीच्या डेटांमध्ये मुक्त अंतरावर कॅल्शियम कार्बोनेटचे स्फटिक जमा होतात, त्याला डॅश म्हणतात. द कॅल्शियम कार्बोनेट क्रिस्टल्स आर डिपॉझिट ऑन ॲट द फ्री एंड ऑफ द स्टॉक ऑफ द प्लांट. त्यालाच आपण काय बोलतात? सिस्टोलिट्स, गम्स, अल्कोलॉइड्स, टॅनिन्स. तर इट इज सिस्टोलिट्स. येस, लक्षात ठेवायचं आहे, सिस्टोलिट्स. हे सगळे झाले, बघू शकता 2 प्रश्नांचे हे. आणि हा कुठंतरी बघू शकता की बॅक्टेरियामुळे कुठला डिझीज होतो, आणि त्याचे डिरेक्टली हा प्रश्न भरपूर वेळा हे आलाय. शॉर्टमध्ये बघूया, स्क्रीनशॉट पण तुम्ही काढू शकता डिरेक्टली, की वुफिंग कफ आहे ते कुठल्या बॅक्टेरियामध्ये होतं? बोर्डिला पेर्ट्युसिस. त्याच्यानंतर डिप्थेरिया, कॉर्निबॅक्टेरियम डिप्थेरिये. क्लोरेला होतो वायब्रिओ कॉलेरीमध्ये, बघू शकता त्या बॅक्टेरियामध्ये होतं. हे पण लक्षात ठेवायचं की बॅक्टेरियामुळे आजार कुठले होतात. व्हायरस आणि बॅक्टेरियाचे आजार आपल्याला विचारले जातात. नेक्स्ट, लेप्रेसी, मायकोबॅक्टेरियम लेप्री. निमोनिया, स्ट्रेप्टोकॉकस निमोनिये. टेटॅनस, क्लोस्ट्रिडियम टेटानी. आता नावातच टेटानी ते नाही म्हणून लक्षात येईल. टायफॉइडचा सॅल्मोना टायफी, सॅल्मोनेला. हा प्रश्न भरपूर वेळेचा विचारला आहे. टायफी देत नाही, फक्त सॅल्मोनेला देतात. म्हणजे कुठला बॅक्टेरिया ज्याच्यामुळे टायफॉइड होतं? सॅल्मोनेला. ट्युबरकुलोसिस, मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुलोसिस. आणि प्लेग, एर्सिनिया पेस्टिस. हा इम्पॉर्टंट आहे. प्लेग कशामुळे होतं? एर्सिनिया पेस्टिसमुळे होतं. येस, अशा प्रकारे बघू शकता जे सायन्सचं विश्लेषण आहे या आठवड्यातलं ते झालेलं आहे. पुढच्या आठवड्यात पुन्हा 3-4 पेपर आपण घेऊन भेटू मेन्सचा, आणि मग असंच विश्लेषण आपण कंटिन्यू करू. आजच्या लेक्चरला आपण इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.